काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया भंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती देणार आहे. आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं, या दिवशी पूजा कशी करावी, मंत्र काय म्हणावा, तुळशीची पूजा कशी करावी, त्याचबरोबर उपवासामध्ये आपण काय खाऊ शकतो, आषाढी एकादशीचे नियम काय आहे, या सगळ्यांविषयीची माहिती तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. येत्या 29 जूनला म्हणजे गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशी येत आहे. तर या एकादशीला महा एकादशी असं म्हटलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रभर या एकादशीचं व्रत अगदी उत्साहानं केलं जातं. महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठी एकादशी ही देवशयनी आषाढी एकादशी मानली जाते. यानंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासापासून श्रीहरी विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात. तर 4 महिन्याचा हा चातुर्मास असतो, पण अधिक मास असल्यामुळे यावर्षी 5 महिन्यांचा असणार आहे. चला एकादशीच्या पूजेला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे दीप प्रज्वलन करायचं आहे. दिवा ठेवण्यापूर्वी दिव्याला ठेवण्यासाठी काहीतरी आसन तुम्ही ठेवा. फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा. तर इथे मी दिव्यासाठी जे आसन घेतलेलं आहे त्यावर थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहे आणि नंतर त्यावर दिवा ठेवलेला आहे. तेलाचा दिवा इथे मी लावत आहे. तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता. दिव्याची वात दुहेरी असावी जर तेलाचा दिवा असेल तर, आणि फुलवात असेल तर त्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता. नसेलच तर मग त्यासाठीही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने दिवा लावून कोणत्याही पूजेची सुरुवात केली तर आपला जो पूजेचा उद्देश असतो तो देवापर्यंत पोहोचला जातो. म्हणजेच काय, आपलं जे काही मागणं आहे, आपली जी काही इच्छा आहे ती या दिव्याच्या ज्योतीद्वारे देवापर्यंत पोहोचत असते. या दिव्याला आपण एक चंदनाचा टिपका लावून घेतलेला आहे, म्हणजे चंदन लावलेलं आहे. जेव्हा आपण देवीची पूजा करतो, आदिशक्तीची पूजा करतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावला की त्या दिव्याला थोडंसं हळदी कुंकू वाहायचं. आणि जेव्हा श्रीहरी विष्णूंची पूजा असेल किंवा भगवान भोलेनाथांची पूजा असेल तर अशा वेळा तुम्ही चंदन लावू शकता. इथे श्रीहरींच्या स्नानाची सुद्धा तयारी झालेली आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचे भरपूर रूपं आहेत, त्यापैकी बाळकृष्ण, श्रीकृष्ण, त्याचबरोबर विठ्ठल. तर यापैकी तुमच्याकडे जी कोणती मूर्ती असेल तर त्यांची पूजा तुम्ही या एकादशीला करू शकता. प्रत्येक एकादशीला तुम्हाला यांची पूजा करता येईल. असं काही नाही की तुमच्याकडे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंचाच फोटो किंवा मूर्ती पाहिजे. त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची सुद्धा आपण पूजा करतो. तर पहिल्यांदा चंदनाने, त्यानंतर शुद्ध पाण्याने आणि अशा पद्धतीने शंखामध्ये पाणी भरून मी त्यांना स्नान घालून घेतलेलं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंच्या आवडत्या वस्तूंपैकी शंख ही सुद्धा एक वस्तू आहे. तर शंखाने सुद्धा स्नान घालून घेतलं. स्नान घालण्यासाठी पंचामृत किंवा दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि हे स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी या मंत्राचा सतत जप करत राहायचा. नंतर व्यवस्थित मूर्ती जी आहे ती कपड्याने पुसून घ्यायची. एकादशीला मी बाळकृष्णाची पूजा करणार आहे, त्यामुळे त्यांना घालण्यासाठी इथे वस्त्र काढून घेतलेली आहे. तुम्ही विठ्ठलाची पूजा करणार असाल तर पिवळ्या रंगाचं पितांबर तुम्ही त्यांना नेसवू शकता. रेडीमेडसुद्धा भेटतं. इथे काही तुळशीची पानं घेतलेली आहे. तुळशीची पानं आपल्याला आदल्या दिवशीच तोडून घ्यायची आहे. तुळशीची माळा घेतलेली आहे आणि शंखाची सुद्धा आपल्याला चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे. अजून आपण बाळकृष्णाची पूजा केलेली नाही. तुम्ही जर विठ्ठलाची किंवा श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करणार असाल तर ती पूजा करण्या अगोदर श्री गणेशांची पूजा आपल्याला नेहमीप्रमाणे करायची आहे. ही पूजा तुम्ही सेपरेटसुद्धा मांडू शकता आणि सेपरेट पूजा मांडली तर तिथे श्री गणेश ठेवायला अजिबात विसरू नका. इथे मी देवघरामध्येच पूजा करत आहे. भरपूर जागा आहे त्यामुळे
आणि पहिल्यांदा श्री गणेशांची पूजा करून घेतली आणि मघाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुळशीची पानं आदल्या दिवशीच तोडायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडत नाही आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करत नाही. आणि महिलांनी म्हणजे सौभाग्यवती महिलांनी ही पानं तोडायची नाहीत. त्यामुळे लहान मुलांकडून किंवा लग्न न झालेल्या मुलींकडून तुम्ही ही पानं तोडून घेऊ शकता. यानंतर श्रीहरी विष्णूंच्या तुम्ही ज्या रूपाची पूजा करणार असाल तर त्यांना आसनावर स्थापन करायचं आहे. शक्यतो गुरुवार असेल किंवा एकादशीचं व्रत असेल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला श्रीहरी विष्णूंची जेव्हा पूजा करायची असेल किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाची, तर तेव्हा आसनाचा रंग पिवळा असावा. तर इथे मी पिवळ्या रंगाचं आसन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच सर्व देवी देवतांची स्थापना करून घेतलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो किंवा तुम्ही म्हणू शकता तुम्ही फक्त बाळकृष्णाला स्नान घातलं, तर असं नाही. अगोदर सर्व देवी देवतांना स्नान घालून मी त्यांच्या जागेवर त्यांना स्थापन केलेलं आहे. आणि आज एकादशीची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे फक्त श्रीहरी विष्णूंच्या रूपाचं स्नान बाकी होतं. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बाळकृष्णाचं स्नान दाखवलं. आता आपण त्यांची विधिवत पूजा करून घेऊया. तर तुळशीपत्र वाहिलेलं आहे, त्याचबरोबर फुलं अर्पण केलेली आहे आणि त्यांच्या कपाळाला चंदनाचा गंधसुद्धा मी जेव्हा स्थापन करायचं होतं त्याच्या अगोदरच लावून घेतलेला आहे. तर कुंकवाचा वापर करू नका. तुम्हाला एकतर अष्टगंध किंवा चंदनाचा वापर किंवा बुक्क्याचा वापर बाळकृष्णाला लावण्यासाठी करता येईल. आता सर्व देवी देवतांना फुलंसुद्धा वाहण्याची बाकी होती, तर त्यांनासुद्धा मी फुलं वाहून घेते. देवघरातच पूजा मांडण्याचा अजून एक फायदा असा झाला की श्रीहरींचं कोणतंही रूप असो, विठ्ठल असो, श्रीकृष्ण असो, श्रीराम असो किंवा बाळकृष्ण असो, तर शेजारीच माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती असते किंवा फोटो असतो, तर त्यांची सपत्नीक पूजा होऊन जाते. त्यामुळे मी डायरेक्ट देवघरातच पूजा मांडलेली आहे आणि नैवेद्य जो आहे तो खाली एका पाटावर आसन ठेवून मग ठेवलेला आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळं ठेवू शकता, त्याचबरोबर उपवासाचे जे काही पदार्थ असतात जसं की शेंगदाणे, गूळ वगैरे, तर असं सुद्धा ठेवू शकता. इथे मी मखाने, त्याचबरोबर खारी, शेंगदाणे आणि खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये खडीसाखर, तर 5 प्रकारचे नैवेद्य इथे मी ठेवलेले आहे. आणि नैवेद्यावर तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णूंचा जो काही नैवेद्य असतो किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाचा नैवेद्य, तर तुळशीच्या पानाशिवाय ते ग्रहणच करत नाही. त्यामुळे तुळशीचं पान त्याच्यावर आवर्जून ठेवा. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हासुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही नामाचा जप करू शकता, जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ओम नमो नारायणाय, तर या मंत्राचा तुम्हाला जप करता येईल. एकादशीची ही पूजा तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला जी कामं करायची आहे ती करू शकता. लवकर उठलात तर अगोदर सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि नंतर या पूजेला सुरुवात करा. दरवेळेस आपण काय करतो, कोणतंही व्रत असो, सणवार असो, तर सूर्यदेवांना अर्घ्य देतो, त्यानंतर तुळशीची पूजा करतो आणि नंतर आपली देवपूजा करायला घेतो. आज म्हणजे एकादशीचा जो दिवस आहे तो श्रीहरी विष्णूंचा सगळ्यात मोठा दिवस किंवा एकादशीची ही तिथी सगळ्यात मोठी तिथी मानली जाते. आणि माता तुलसीसुद्धा या एकादशीला श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते. तीसुद्धा त्यांची भक्त आहे. पत्नी होण्या अगोदर ती त्यांची भक्त आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा अगोदर न करता पहिल्यांदा श्रीहरी विठ्ठलांची किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाची अगोदर पूजा करा आणि नंतर तुळशीची पूजा करा. मी सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला श्रीहरी विष्णूंची पूजा दाखवली आणि नंतर तुळशीची पूजा दाखवणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते एकादशीचं व्रत कसं करायचं. बरेच जण विचारतात आम्हाला जर एकादशी करायची असेल तर पहिली एकादशी आम्ही कधी धरावी, तर यापेक्षा मोठी तिथी किंवा यापेक्षा चांगली तिथी कोणतीही नाही. महा एकादशी किंवा देवशयनी आषाढी एकादशी जिला म्हटलं जातं आणि तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे तुम्ही या मोठ्या एकादशीपासून तुमची पहिली एकादशी धरायला सुरुवात करू शकता आणि नंतर तुम्ही प्रत्येक एकादशीला एकादशीचं व्रत करू शकता. तर आषाढी एकादशी आहे त्यामुळे तुमच्या घरातील पूर्ण सदस्यांनी याचा उपवास केला तरीसुद्धा चालेल. ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते करू शकता किंवा ज्यांना शक्य नसेल, तब्येतीचं काही कारण असेल किंवा उपवास निघत नसेल तर त्यांना मात्र तुम्ही जबरदस्ती करू नका. पण शक्य झालं तर घरातील सर्व सदस्यांनी हा उपवास केला तर नक्कीच चांगली गोष्ट ठरेल. हा जो उपवास आहे एकादशीचा याला तुम्ही फळं खाऊ शकता, दुधाचे पदार्थ खाऊ शकता, त्याचबरोबर
उपवासाचे जे जे पदार्थ असतात ते सुद्धा तुम्हाला खाता येईल. फक्त या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तांदूळ शिजवता येणार नाही, कारण एकादशीला तांदूळ खाल्ला जात नाही. ज्यांना उपवास नसेल त्यांच्यासाठी सुद्धा तांदळाचे पदार्थ किंवा भात वगैरे या दिवशी बनवू नका. तर पूजेमध्ये तुम्ही तांदूळ वाहिले तर चालतील, मात्र एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं किंवा तांदूळ आपल्या घरामध्ये वापरणं म्हणजे खाण्यासाठी तर तो वर्ज्य आहे. त्यामुळे तांदळाचा वापर तुम्ही एकादशीला अजिबात करू नका. जेव्हा तुमचा कोणताही उपवास असतो किंवा कोणतंही व्रत चालू असतं त्या दिवशी दिवसभर झोपायचं नाही, तरच तो उपवास पावन होतो. एकादशीच्या दिवशीसुद्धा दिवसभर झोपू नका. सकाळी उठल्यानंतर दिवसभर तुम्ही काही ना काही काम करत राहा किंवा मग देवाचं नामस्मरण करत राहा. तुम्ही मधल्या वेळेमध्ये हरिपाठसुद्धा वाचू शकता, विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणता येईल किंवा तुळशीच्या माळेवर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल या नामाचा सतत जप करू शकता. दिवसभरात तुम्हाला कुठे काही अन्नदान करायचं असेल, दानधर्म करायचा असेल तर ही कामंसुद्धा तुम्हाला करता येईल. दिवसभराचा हा वेळ तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे घालवता येईल. फक्त तुम्ही आळशासारखं पडून राहणं किंवा झोप काढणं अशी चूक करू नका. बरेच जण विचारतात एकादशीला नारळ फोडावं का, तर अजिबात नाही. एकादशीला नारळ फोडायचं नाही, तुम्ही ते अख्खं फक्त अर्पण करू शकता. यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाची पूजा कशी करायची आहे हे बघा. आपण नेहमीप्रमाणे जशी मुख्य दरवाजाची पूजा करतो, दरवाजामध्ये पाणी शिंपडून वगैरे, तर तशीसुद्धा तुम्हाला करता येईल. फक्त आपल्याला कपड्याने पुसणं किंवा मग फरशी पुसणं या दिवशी करायचं नाही आहे, कारण यावेळेस एकादशीला गुरुवार आहे आणि आपला गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी या दिवशी आपल्याला घरातल्या स्वच्छतेची म्हणजे जी डीप क्लिनिंग असते किंवा फरशी वगैरे पुसणं ही कामं करायची नाही आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पुसून काढा, तुमच्या उंबरठ्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडा आणि ते अगदी लवकर सुकूनसुद्धा जाईल. आणि नाही शक्य झालं तर मग तुम्ही कपड्याने थोडंफार ते पुसू शकता. लक्ष्मीची पावलं काढा. योगायोगाने या दिवशी एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आहे, त्यामुळे मुख्य दरवाजावर तुम्हाला चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी म्हणजे गुरुवार असो किंवा एकादशी असो किंवा श्रीहरी विष्णूंचा जो काही सणवार येतो तर त्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे आपण चंदनाचा वापर केलेला आहे. तुम्ही हळदीने सुद्धा स्वस्तिक काढू शकता, पण त्यांना चंदन अतिशय प्रिय आहे, तर मी चंदनाने स्वस्तिक काढलेलं आहे. आणि तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. साडी असेल, ड्रेस असेल, पुरुषांनी कुर्ता, शर्ट जे काही असेल ते, आणि नसेल तर मग कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घातले तरी काही हरकत नाही. पण एक महत्त्व आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यांना या दिवशी म्हणून. यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तर एकादशी असो रविवार असो या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो, कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ती श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करते म्हणून. तर स्पर्श न करता आपल्याला फक्त वरून थोडंसं हळदी कुंकू टाकून दिवा लावून फुलं अर्पण करून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही तिच्यासाठी सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. एकादशीच्या दिवशी संध्याकाळची पूजा कशी करायची, तर इथे मी एका पंतीमध्ये तूप घेतलेलं आहे. आपल्याला श्रीहरी विष्णूंच्यासाठी मंजुळवात लावायची आहे. मंजुळवात कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी तुम्हाला फुलवाती लागणार आहे. तुम्ही घरच्या घरी कापसापासून फुलवाती तयार करू शकता किंवा रेडीमेड आणल्या तरीसुद्धा चालतील. तर इथे मी 5 फुलवाती घेतलेले आहे. पंतीमध्ये तूप घेतलेलं आहे. तूप असेल तर तुपाचाच वापर करा आणि अगदीच नसेल तर मग तुम्हाला तेलाचा वापर करता येईल. फक्त मोहरीचं तेल तुम्हाला वापरायचं नाही आहे, बाकी दुसरं कोणतंही तेल वापरू शकता. तर या 5 वाती तुम्हाला एकत्रित करायच्या आहे आणि या सर्व वातींची एक वात तयार करायची आहे. अशा पद्धतीने ही मंजुळ वात तयार होते. बऱ्याच वेळा काय होतं, 5 वाती जेव्हा आपण एकत्र करतो तर त्या पूर्ण एक वात त्याची तयार करायला गेली की तरी पण त्या सुट्ट्या होतात, म्हणजे पूर्ण एक वात त्याची मिळून येत नाही. तर तिथे तुम्ही तूप लावू शकता, म्हणजे घट्ट तूप लावायचं म्हणजे त्या एकत्रित मिळून येतात. किंवा मग तुम्ही दुधामध्ये बोट बुडवून मग त्याची सर्व मिळून एकत्रित वात तयार करू शकता. आता आपल्याला ही मंजुळ वात प्रज्वलित करायची आहे आणि या दिव्याने आपल्याला आपल्या घरातील सर्व देवांना ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने मंजुळ वातीचा दिवा तुम्ही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी श्रीहरी विष्णूंसाठी किंवा विठ्ठलांसाठी नक्की लावा. मंदिरात जाणार असाल तर मंदिरात सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पंती आणि मंजुळवात घेऊन जा. तिथे जाऊन म्हणजे एखाद्या डबीमध्ये तुम्ही तूप घेऊन जाऊ शकता जर लांब असेल तर, किंवा मग घरूनच अशा पद्धतीने पंतीमध्ये तूप टाकून न्या आणि मंदिरामध्ये तुम्ही ही मंजुळवात प्रज्वलित करू शकता. आता ही मंजुळवात 5 वातींची मिळून एक वात असते, त्यामुळे भरपूर तूप शोषून घेते. जेवढं टाकलेलं असतं तेवढं तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि
त्यामुळे दिवा किती वेळ चालेल याचं काही नाही, जितक्या वेळ तो प्रज्वलित राहील तितक्या वेळ राहू द्यायचा, नंतर तो आपोआप शांत होऊन जातो. मंजुळवातीची सेवा भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे, त्यामुळे एकादशीला तुम्ही ही सेवा नक्की करा आणि या दिव्याने श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठलांना ओवाळायला अजिबात विसरू नका. याचे खूप चांगले परिणाम आपल्या घरामध्ये घडतात. त्याचबरोबर घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. या एकादशीलाच नाही तर इथून पुढच्या प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ही मंजुळवातीची सेवा आषाढी एकादशीपासून चालू करू शकता. एकादशीची सर्व पूजा आटोपल्यानंतर तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन करायला म्हणजे त्यांचे चरणस्पर्श करायला अजिबात विसरू नका. एकादशीला आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुम्ही या व्रताचं पारण करू शकता आणि जेव्हा तुम्ही उपवास सोडाल तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचं सात्विक अन्न उपवास सोडायला खाऊ शकता. मग तुम्हाला आवडलं का आषाढी एकादशीचा व्हिडिओ? मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या घराची नेहमी भरभराट हो अशीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये रजा घेते. जय हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद.